गेलं तर कसलीच सुविधा उपलब्ध नाही. पिण्याच्या पाण्याची सोय नाही, दुसरी लेडीजसाठी बाथरूमची सोय नाही, किंवा उन्हात बसण्यासाठी आता उन्हाळा चालू झालेला आहे, बाहेर प्लॅटफॉर्म बसण्यासाठी की प्लॅटफॉर्मवर बाकडे किंवा त्याला शेड की उन्हापासून संरक्षण होण्यासाठी कुठलीही सुविधा उपलब्ध नाही. रात्रीच्या वेळेस पॅसेंजर इथं उतरायला तयार नसतो, कारण कुठलीही सुविधा नसल्यामुळं आणि गाव जवळजवळ 1.5-2 किलोमीटर लांब असल्यामुळं तो पॅसेंजर उतरायला धजत नाही. आणि जाण्यासाठी रात्री गाडी 11:30 आहे, येणारी गाडी पंढरपूरवर येणारी रात्री 2:30 वाजता येते इथं. तर त्यामुळं पॅसेंजर थोडासा कचरतो उतरण्यासाठी. कर्मचारी तिथं पुढे उपलब्ध नाही. कर्मचारी जरी असले तरी माणसाला भीतीचं वातावरण राहत नाही. तर ते भीतीचं वातावरण नसल्यानंतर माणूस बिनधास्त उतरतो. कारण एखादा कर्मचारी रात्रभर परमनंट कर्मचारी आहे, त्याला खात्री असते की बाबा ही आहे. परंतु इथं रेल्वे कर्मचारी कुणी नसल्यामुळं इथंही नाही. म्हणून विशेषतः ही पाण्याची सोय होणं सगळ्यात पहिलं जरुरीचं काम स्टेशन वाढवण्यासाठी. कारण स्टेशनला जोपर्यंत बी क्लास दर्जा मिळत नाही तोपर्यंत स्टेशनमध्ये सुधारणा होण्याची शक्यता काडीमात्र राहिलेली आहे. कारण क्रॉसिंग स्टेशन असणं हे मुरुडच्या भूषणावर होईल, कारण जेणेकरून थांबे मिळतील, कर्मचारी वर्ग राहील, बाजारपेठ मोठी आहे, शाळेच्या सुविधा आहेत, नोकरीची सुविधा आहे. परंतु हे कशामुळं मुरुड स्टेशन, कारण एवढं पॉप्युलर गाव असताना किंवा कारखानदारी असताना, कारण लातूर जिल्ह्यात सगळ्यात मोठी सिटी जर ग्रामपंचायत असेल तर मुरुड आहे, आणि सगळ्यात मोठी बाजारपेठ जर असेल तर महाराष्ट्रात प्रसिद्ध बाजारपेठ आहे. आता आपण पाहतो मंगळवार बुधवार बाजार भरतो. बाजारसाठी व्यापारी पंढरपूरपासनं व्यापारी रात्रीच्या गाडीला इथे उतरतात. लाखो रुपये त्यांच्याजवळ असतात, परंतु इथं भीतीचं वातावरण असल्यामुळं ते याला म्हणतात की थोडीशी भीती वाटते, कारण आम्ही लाखो रुपये जवळ बाळगून असतो. रात्री 2:30 वाजता स्टेशनला उतरणं हे धोकादायक होतं. तर ते प्रशासनाने बी इकडं लक्ष दिलं पाहिजे. आता पाहिलं आपण गेल्या 2-4 महिन्यापूर्वी हे 2-4 गाडीखाली माणसं गटले. का तर कर्मचारी जर वर्ग असतात त्याला अलर्ट झाला असतं, बाबा गाडी फास्ट गाडी ट्रॅकवरून जात आहे किंवा हे आहे. अशी कुठलीही सूचना मिळत नाही. लोक प्लॅटफॉर्मवर रिकाम असल्यामुळे बसण्याचं हे वाढलं जातं. तर हे कर्मचारी असल्यानंतर थोडंसं अलर्ट मूडमध्ये असतो माणूस. तर हे सुविधा व्हाव्या अशी आमची अपेक्षा आहे. नागरिक म्हणून मी एवढीच विनंती करतो की इथं स्टेशन लवकरात लवकर होवं, एवढीच माझी